नेक्स्ट याच्यामध्ये जो एक्झाम्पल दिलेला आहे, लेट्स अंडरस्टँड थ्रू एन एक्झाम्पल थ्रू आपल्याला इथं अंडरस्टँड करून दिलं आहे. इथं पहा की हेडर फाईल एक इम्प्लिमेंट केलेली आहे आणि हेडर फाईल काय इंडिकेट्स करते किंवा काय रिप्रेझेंट करते. हॅश इन्क्ल्यूड stdio.h इथं एक हेडर फाईल डिक्लेअर केली आणि डिक्लेअर केलेली हेडर फाईल काय आहे तर हॅश इन्क्ल्यूड stdio.h इट इज अ स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल and this header file directly supported by printf function or everyone printf and scanf function supported by this header file or it is also called as linkers. ज्यावेळेस आपल्याला आपला कोड जे आहे तो कोड हा लिंक करून घ्यायचा असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जे हेडर फाईल यूज केली जाते त्याला काय म्हटलं जातं हॅश इन्क्ल्यूड stdio.h असं म्हटलं जातं. आता stdio.h फंक्शनमध्ये आपण जर इथं पाहिलं तर इंटिजर आणि मेन फंक्शन दिला, त्याचा स्कोप ओपन कर्ली ब्रॅकेट टू क्लोज कर्ली ब्रॅकेट इथपर्यंत हा त्याचा स्कोप आहे. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये पहा की एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, डिक्लेअर्ड हिअर वन व्हेरिएबल फॉर नेम इज ए अँड इज असाइन व्हॅल्यू बाय द 2. एला इथं व्हॅल्यू असाइन केली 2. आता काय सांगितलंय की कोणत्याही संख्येला जर डिव्हिजिबल बाय 0 असेल तर त्याच्यामध्ये जो एरर येतो त्याला कंपाईल टाईम एरर म्हटलं जातं, रन टाईम एरर म्हटलं जातं. एक्झॅक्टली कंपायलरला ह्याच्यामध्ये तो फाइंड आउट करू शकत नाही की एक्झॅक्ट कुठला एरर जनरेट झालेला आहे. इथं दिला आहे इंटिजर ए इज इक्वल टू 2, मग इथं घेतला इंटिजर बी इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 0. आणखी एक व्हेरिएबल घेतलं की बी घेतला आणि बीला आपण काय केलं की बीला डिवायडेड बाय 0 केला तर याच्यामध्ये 2 डिवायडेड बाय 0 म्हणजे 2ला 0ने भाग घालवला तर त्याच्यामध्ये काय भाग जात नाही किंवा व्हॅल्यू कोणती आहे ती व्हॅल्यू ॲज इट इज राहणार. सो प्रिंटेपमध्ये काय दिलं द व्हॅल्यू ऑफ बी इज पर्सेंटेज बी. तर बीला इथं 0ने भाग घालवला तर ॲक्च्युअली बीची व्हॅल्यू 2 होती आणि 2ला जर 0ने भाग घालवला तर याच्यामध्ये जे आउटपुट येणार आहे ते आउटपुट म्हणजे चुकीचं असू शकतं किंवा त्याला रनटाईम एरर असं म्हटलं जाऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूच्या स्टोअर होतात त्या आन्सर काय आलं की इथं एरर आला, वॉर्निंग डिव्हिजन बाय 0, इथं फ्लोटिंग पॉईंट एक्सेप्शन आला, इथं वॉर्निंग दिली की वॉर्निंग डिव्हिजन बाय 0. जे काय वॉर्निंग आहे ती वॉर्निंग इथं दाखवली. प्रोग्राम फिनिश्ड विथ एक्झिट कोड, प्रेस एंटर टू एक्झिट कोड. इथं एरर जनरेट झाला आणि जेव्हा एरर असा जनरेट होतो तेव्हा त्याच्यामध्ये काय दिलं आहे की इन द अबव आउटपुट वी ऑब्झर्व दॅट द कोड शोज द रन टाईम एरर. जेव्हा आपण याच्यामध्ये अशा प्रकारचा कोड टाकतो किंवा त्याच्यामध्ये एरर आपल्याला जनरेट होतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं रन टाईम एरर असं म्हटलं जातं. नेक्स्ट वन ह्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल किंवा नेक्स्ट वन टाईप घेतला ह्याच्यामध्ये सिंटॅक्स एरर झाला, रन टाईम एरर झाला. त्याच्यानंतर आता थर्ड टाईप हवा आहे की लिंकर एरर काय आहे, व्हॉट इज द लिंकर एरर. Okay, so what is the linker error? Linker error are mainly generated when the executable file of the program is not created. केव्हा लिंकर एरर जनरेट होत असतो, लिंकर एरर आर मेनली जनरेटेड वेन द एक्झिक्युटेबल फाईल ऑफ द प्रोग्राम इज नॉट क्रिएटेड. जेव्हा एक्झिक्युटेबल फाईल जी असते किंवा एकदा आपण प्रोग्राम तयार केला आणि प्रोग्रामची जर सोर्स कोड फाईल तयार झाली का आणि ती फाईल जर आपल्याला तयार होत नसेल किंवा ती एक्झिक्यूट होत नसेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जे एरर जनरेट होतात त्या एररला काय म्हटलं जातं लिंकर एरर असं म्हटलं जातं. दिस कॅन बी हॅपन्ड आयदर ड्यू टू रॉंग फंक्शन प्रोटोटाईप ऑर युजेस ऑफ द रॉंग हेडर फाईल. कशामुळे होऊ शकतात तर दिस कॅन बी हॅपन्ड आयदर ड्यू टू रॉंग फंक्शन प्रोटोटायपिंग. जेव्हा आपण रॉंग फंक्शन प्रोटोटायपिंग करतो किंवा यूज ऑफ द रॉंग हेडर फाईल किंवा फंक्शन डिक्लेरेशन करत असताना त्याच्यामध्ये रॉंग फंक्शन प्रोटोटायपिंग फंक्शन डिक्लेअर करताना फंक्शनचे रूल्स वापरले जात नाहीत आणि आपण त्याच्यामध्ये डिक्लेअर करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जे एरर येतात त्या एररला लिंकर एरर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल द मेन डॉट सी फाईल कंटेन्स द सब फंक्शन whose declaration and definition is done in some other file such as function.c.c. function c.c during the compilation. The compiler finds the subfunction in function.c file, so it generates two object files. आता ह्याच्यामध्ये एक फाईल आपण सेव्ह तयार केली सब नावाने आणि त्याला ज्यावेळेस आपण प्रोग्राम सेव्ह करतो त्यावेळेस main.c ने ही फाईल सेव्ह केली. त्याच्यानंतर आणखी एक दिला की function c.c हा एक फाईल तयार करतोय आणि ह्याच्यामध्ये ही फाईल तयार केल्यानंतर ज्यावेळेस ही फाईल तयार करून सेव्ह केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट तयार करतोय. इट जनरेट टू ऑब्जेक्ट लाईक्स फर्स्ट वन मेन ओ डॉट अँड फंक्शन ओ डॉट. अशा दोन एक्सटेन्शन्स तिथे एक्झिक्यूट होतील किंवा
एक्झिक्युशन होईल आणि एक्झिक्युशन टाइम इफ द डेफिनेशन ऑफ सब फंक्शन इज नॉट फाउंड इन द फंक्शन ओ डॉट फाईल देन लिंकर एरर विल बी थ्रोन. ज्यावेळेस ह्याच्यामध्ये एखाद्या सब फंक्शनची लिंक ह्याच्यामध्ये किंवा फंक्शन इथं फाइंड आउट होत नसेल आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये जे एरर येतील तेव्हा ते एररला लिंकिंग एरर असं म्हटलं जातं. किंवा आपण जे डिक्लेअर करतो हेडर फाईल आणि यूज केलेले बिल्ट इन फंक्शन आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्बिनेशन होत नसेल आणि त्याच्यामध्ये एरर जनरेट होत असतील तर ते एरर म्हणजे कोणते, ते एरर म्हणजे लिंकर एरर असतात. आणि लिंकर एरर काय करतात तर आपला कोड हा फंक्शन बरोबर किंवा बिल्ट इन फंक्शन आहे त्या फंक्शन बरोबर आपला कोड हा लिंक होत नाही. त्यावेळेस जे एरर येतात तेव्हा त्याला म्हटलं जातं लिंकर एरर असं म्हटलं जातं. नेक्स्ट वन बाय एक्झाम्पल दिलं आहे ह्याच्यामध्ये hash include stdio.h. It is a standard input output header file. It is a main function. Integer a is equal to 78. आता इथे काय केलं की द व्हॅल्यू ऑफ ए इज हा डायरेक्टली डिस्प्ले केला आणि हा रिटर्न करून टाकला. अनडिफाइंड रेफरन्स मेन कलेक्शन एरर आयडी एक्झिस्ट स्टेटस. म्हणजे इथं मेन फंक्शन इथे एरर दाखवणार आहे कारण इथं काय तर चुकीचं आपण काय करत असतो किंवा इथं राईट डाऊन केलेलं चुकीचं आहे आणि ज्यावेळेस असं होत असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये जे एरर येतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं पहा ह्याच्यामध्ये लिंकर एरर असं म्हटलं जातं. मग ह्याच्यामध्ये सोल्युशन काय, नेक्स्ट वन जे एरर आहेत ते लॉजिकल एरर आहेत. द लॉजिकल एरर इज एन एरर दॅट लीड्स टू अंडरस्टँड आउटपुट undesired output. The logical error is an error that leads to an undesired output. ज्यावेळेस undesired output येत असतात किंवा आपण डिक्लेअर करतो वेगळं आणि आउटपुट मिळते वेगळं, जेव्हा अशा प्रकारचे सिच्युएशन येते किंवा असं जेव्हा सिच्युएशन तयार होत असते त्यावेळेस त्याच्यामध्ये जे एरर येतात त्याला काय म्हटलं जातं लॉजिकल एरर असं म्हटलं जातं. दीज एरर प्रोड्यूस द इनकरेक्ट आउटपुट. दीज एरर आता ह्याच्यामध्ये काय करतात की हे इनकरेक्ट आउटपुट आपल्याला काय करतात आउटपुट दाखवत असतात. बट दे आर एरर फ्री. आपल्याला कुठल्याही प्रोग्राममध्ये कुठलाही एरर येत नाही पण ज्यावेळेस आउटपुट करेक्ट यायचं त्यावेळेस ते आउटपुट करेक्ट येत नाही किंवा त्याच्यामध्ये बाय मिस्टेक काय केलेलं असतात की मेनली एरर फ्री असतात नोन एज लॉजिकल एरर. दिस टाईप ऑफ मिस्टेक आर मेनली डन बाय द बिगिनर्स. आणि अशा प्रकारचे जे एरर्स आहेत हे एरर्स हे बिगिनर्स कडून येत असतात. द ऑकरन्स ऑफ दिस एरर मेनली depends upon the logical thinking of the developer. Okay, the occurrence of this error mainly depends upon. आता याच्यामध्ये लॉजिकल थिंकिंग करतो डेव्हलपर तेव्हा त्याच्यामध्ये जे एरर जनरेट होत असतात त्या एररला लॉजिकली एरर असं म्हटलं जातं. Programmers sound logically good, then there will be fewer chances of these error. Let's understand through an example. आता हे एक्झाम्पल मधून आपण याच्यामध्ये फाइंड आउट करून घेऊया की एक्झॅक्टली एरर कशा आहेत याच्यामध्ये. फर्स्ट वन इथं मेन फंक्शन मध्ये दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले. ऍक्च्युअल 3 व्हेरिएबल आहेत. पहिला जो व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे तो म्हणजे इंटिजर सम इज इक्वल टू 0 हा पहिला व्हेरिएबल घेतला. दुसरा घेतला इंटिजर के इज इक्वल टू 1 घेतला आणि फॉरमध्ये इंटिजर आय इज इक्वल टू 1 आय लेस दॅन 10 आय प्लस प्लस केला. कारण ह्याच्यामध्ये काय दाखवलंय की आपण इथं लॉजिकल एरर आपल्याला जनरेट झाला असं सांगितलं. लॉजिकल एरर ॲज वी पुट द सेमिकोलन आफ्टर लूप. कारण ह्याच्यामध्ये कोणत्याही कंडिशन दिल्यानंतर सेमिकोलन असतो पण इथं सेमिकोलन दिला आणि जेव्हा असं सेमिकोलन दिला जातो तेव्हा त्याच्यामध्ये जे एरर येतात त्या एररला आपण काय म्हणतो की लॉजिकल एरर असं म्हटलं जातं. कारण सिंटॅक्समध्ये आपल्याला जो सिंटॅक्स दिलेला आहे तो सिंटॅक्स तसा नसतो की कुठल्याही कंडिशनला सेमिकोलन नसतो. विदाउट सेमिकोलन आपण ती कंडिशन राईट डाऊन करत असतो. मग तिथं सुरुवातीलाच फॉर लूपमध्ये इंटिजर आय इज इक्वल टू 1 आय लेस दॅन इक्वल टू 10 आय प्लस प्लस केला. त्याच्यामध्ये जे एरर आले त्या एररला काय म्हटलं जातं लॉजिकल एरर असं म्हटलं. मग इथं काय केलं की सम इज इक्वल टू सम प्लस के आणि के प्लस प्लस. ज्यावेळेस असं केलं जातो त्यावेळेस ह्याच्यामध्ये हा एक काउंटर आहे आणि हे ह्याच्यामध्ये ॲडिशन केली जाते किंवा प्लस केली जाते. सम इज इक्वल टू सम प्लस के केला आणि के प्लस प्लस केला म्हणजे याच्यामध्ये सममध्ये समची व्हॅल्यू प्लस केची व्हॅल्यू ॲड केली आणि ते कोणामध्ये स्टोअर केली सममध्ये. आणि के प्लस प्लस हा काउंटर आहे.
हा प्रत्येक वेळेस एकने व्हॅल्यू इनिशियलाइज किंवा इन्क्रीमेंट करत जातो आणि जेव्हा अशा प्रकारची व्हॅल्यू येते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं इनिशियलायझेशन किंवा काउंटर असं म्हटलं जातं. लास्ट वन जो आहे तो म्हणजे सिमेंटिक एरर आहे आणि सिमेंटिक एरर काय आहे ते पाहूयात आपण. सिमेंटिक एरर्स आर द एरर्स दॅट ऑकर्ड व्हेन द स्टेटमेंट आर नॉट अंडरस्टँड बाय द कंपायलर. सिमेंटिक एरर केव्हा येतो तर जेव्हा कंपायलरला हे स्टेटमेंट प्रॉपरली अंडरस्टँड करता येत नाही किंवा करत नाही. सिमेंटिक एरर्स आर द एरर दॅट ऑकर्ड व्हेन द स्टेटमेंट आर नॉट अंडरस्टँडेबल बाय द कंपायलर. द फॉलोइंग कॅन बी केसेस फॉर द सिमेंटिक एरर. ज्यावेळेस कंपायलर प्रॉपरली जे काही रूल्स दिलेले आहेत ते अंडरस्टँड करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही त्यावेळेस त्याच्यामध्ये जे एरर येतात त्या एररला सिमेंटिक एरर असं म्हटलं जातं. सिमेंटिक एरर्स कसे येतात किंवा का सिमेंटिक एरर जनरेट झाले चेक करूया. द फॉलोइंग कॅन बी द केसेस फॉर द सिमेंटिक एरर. यूज ऑफ अ अनइनिशियलाइज्ड व्हेरिएबल. आता आपण जे इनिशियलाइज केलेले व्हेरिएबल आहेत ते आपण ते यूज करत नाही. फॉर एक्झाम्पल ह्या एक्झाम्पलमध्ये इथं इंटिजर आय इज इक्वल टू 1 दिला आणि यूज करताना इथे काय केलं इंटिजर आय आणि इथे घेतला आय इज इक्वल टू आय प्लस 2 केला. पण ॲक्च्युअली इथे डिक्लेअर करताना कॅपिटल व्हेरिएबल घेतला आणि यूज करताना आपण स्मॉल लेटर यूज केली. त्याच्यामुळे जे एरर जनरेट झाले त्या एररला काय नाव दिलं तर सिमेंटिक एरर असं नाव दिलं. नेक्स्ट वन टाईप कॉम्पॅटिबिलिटी. इंटिजर बी इज इक्वल टू जावा पॉईंट असा घेतला. हा इथं पाहायच्यामध्ये काय दिला की इंटिजर ए कॉमा बी कॉमा सी घेतला तर तिथे ए प्लस बी इज इक्वल टू सी. ज्यावेळेस असे एरर येतात तेव्हा त्या एररला एक्सप्रेशन असं म्हटलं जातं. आणि नेक्स्ट वन ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड. इंटिजर ए इज इक्वल टू 10 आणि इथं काय केलं की ए ऑफ 10 इज इक्वल टू 32. ज्यावेळेस अशी व्हॅल्यू डिक्लेअर केली जातील तेव्हा त्याच्यामध्ये जे एरर येतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं सिमेंटिक एरर्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट वन एक्झाम्पल पाहूयात आपण एक. फर्स्ट प्रोग्राम वेलकम फंक्शन इन सी. सो ज्यावेळेस आपण एक्झाम्पल राईट डाऊन करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पहिला प्रोग्राम आपण घेतोय कोणता आहे वेलकम डॉट सी नावाने आपण हा प्रोग्राम सेव्ह केला. वेलकम मेसेज आपण इथं प्रिंट करतोय. काय होणार आहे याच्यामध्ये किंवा आउटपुटमध्ये काय दिसणार आहे आपण पाहूया. पहिल्या 2 हेडर फाईल इम्प्लिमेंट केल्या. कोणत्या 2 हेडर फाईल आहेत तर हॅश इन्क्लूड stdio.h आणि देन सेकंड वन हॅश इन्क्लूड conio.h. अशा 2 हेडर फाईल्स आहेत. पहिली हेडर फाईल जी आहे ती इनपुट आउटपुट हेडर फाईल आहे आणि जेवढ्या आपल्याकडे इनपुट आउटपुट फंक्शन्स आहेत त्या इनपुट आउटपुट फंक्शनला सपोर्ट करण्यासाठी जी हेडर फाईल यूज केली जाते ते म्हणजे कोणते असते तर stdio.h हेडर फाईल असते. त्याच्यामध्ये इनपुट आउटपुट फंक्शन आता आउटपुट फंक्शन यूज केले printf फंक्शन. सो दिस printf फंक्शन यूज्ड फॉर डिस्प्ले द आउटपुट. In this example, printf function only display the welcome to C language एवढाच मेसेज हा डिस्प्ले करेल आणि हा सगळा जो कोड आहे तो हा मेन फंक्शनमध्ये रन डाऊन केला आहे आणि मेन फंक्शनचा स्कोप हा ओपन कर्ली ब्रॅकेट पासून क्लोज कर्ली ब्रॅकेट आहे आणि हा गेट फंक्शन जो आहे तो आउटपुट दाखवण्यासाठी आपण याच्यामध्ये यूज करतोय. म्हणजे कोणताही सीचा प्रोग्राम आपल्याला रन डाऊन करायचा असेल तर पहिल्यांदा मेन फंक्शन हेडर फाईल झाल्यानंतर किंवा लिंकर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेन फंक्शन यूज करतोय आणि मेनचा बाय डिफॉल्ट रिटर्न टाईप असतो इंटिजर. पण आपण इथं कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू रिटर्न होऊ नये म्हणून
इंटिजरच्या ठिकाणी वाईड वापरला. मेन फंक्शनचा स्कोप हा ओपन कर्ली ब्रॅकेट पासून क्लोज कर्ली ब्रॅकेट पर्यंत असतो. आणि इथं काय दिला, वेलकम टू सी लँग्वेज हा प्रिंट मध्ये मेसेज दिला आणि इथं गेट CH केला. एक्झिक्यूट केल्यानंतर काय मिळते आउटपुट पाहूयात आपण याच्यामध्ये. पहिल्यांदा हा कंपाईल केला. पहा याच्यामध्ये कंपाईल करण्यासाठी इथं कंपाईल आणि कंपाईल केला. इथं हा कंपाईल झाला. देन नाव रन आणि रन केला. तर इथं जो मेसेज मिळाला तो मेसेज म्हणजे कोणता आहे, तर वेलकम टू सी लँग्वेज हा मेसेज मिळाला. म्हणजे प्रोग्रामरला तेवढा डेटा एक्झिक्यूट करून मिळाला. थांबूयात आपण.